मुंबई क्राइम पेज न्यूज़ ने हमेशा क्राइम और करप्शन इसका चेहरा जनता के सामने लेके आए। आज पहली बार मुंबई क्राइम पेज ने अपने सब्जेक्ट को छोड़कर दूसरे सब्जेक्ट में हाथ डालने की कोशिश की। मैं जनता से ये अपील करना चाहता हूँ कि आज जो मेरा कवरेज है और मेरे कैमरे के सामने जो चेहरे दिख रहे वो चेहरे हैं जो उन माँ बापों का दर्द समझते हैं। आज जागृति पालक संस्था के जो सदस्य मेरे कैमरे के सामने दिख रहे हैं, इन्होंने ऐसे बच्चों को अपने बच्चे की तरह प्यार देकर समाज के अंदर खड़े रहने की एक प्रेरणा दी है। मैं तमाम जनता को ये अपील करना चाहता हूँ कि जागृति पालक संस्था ठाणे के ये मुंबई क्राइम पेज न्यूज़ का आज तक कभी दावा नहीं किया, लेकिन मैं 100% ये दावा करता हूँ कि अगर आप इस संस्था को मदद करेंगे तो आपके पैसे का सही में उपयोग ये संस्था के लोग करते हैं। आप जानते हैं कि जब भी हम हमारी मुंबई क्राइम पेज कवरेज करते हैं, वहाँ सच्चाई हमेशा हमने लोगों के सामने लेके आए। तो मैं स्पेशली VR चौहान मुंबई क्राइम पेज से मैं लोगों को अपील करना चाहता हूं कि इस संस्था को आप भरपूर मदद कीजिए। मैं जनता का समय ज़्यादा ना लेते हुए मैं इन्हीं के जो संस्था के अध्यक्ष हैं उनसे इन संस्था के बारे में थोड़ी सी जानकारी जनता तक पहुंचाने की कोशिश करूंगा। सर बताइए आप। बोलो। जागृती पालक संस्था ही 2002 पासून ठाण्यामध्ये एक पालक संस्था म्हणून मतिमंदांच्या मुलांसाठी काम करत आहे। गेली 18 वर्ष काम करत असताना आमच्यासमोर एक यक्ष प्रश्न आहे की आमच्या पश्चात या मुलांचं काय होणार, आणि याच्यासाठी आम्ही हे कार्य सुरू ठेवलेलं आहे। दरवर्षी आम्ही या ठिकाणी आमच्या या संस्थेमध्ये ठाण्यामध्ये या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। या मुलांना या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी सेंटर आहे आणि डे केअर सेंटर आहे की ज्यामध्ये ही मुलं दिवसभर सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत येऊन या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये जे काही गोष्टी असतील त्याच्यातून आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रतिकृती किंवा या ठिकाणी उपक्रम करत असतात आणि त्या उपक्रमांच्या अनुषंगाने त्यांना आनंद मिळत असतो। आणि हे सुख पाहण्यासाठी आम्ही पालक जे आहोत ते आतुरलेले आहोत। मुद्दा हा आहे की जसजसं पालकांचं वय वाढत चाललेलं आहे तसतसं मुलांचंही वय वाढत चाललेलं आहे। वय वर्ष 18 नंतरची ही सगळी जी मुलं आहेत, ही मुलं जसजशी मोठी होत चाललेली आहेत त्याच्या समस्याही वाढत चाललेल्या आहेत। आणि याच्यासाठी आम्हाला आमची स्वतःची कुठेतरी एखादी व्यवस्था या मुलांची व्हावी, याच्यासाठी आमचा अतोनात प्रयत्न सरकार दरबारीही सुरू आहे। तो देखा जनता आपने, इनकी सबसे बड़ी जो इस समय समस्या ये है कि ये उन बच्चों को कहीं परमानेंट रखना चाहते हैं। मैं अपने मीडिया के माध्यम से तमाम महाराष्ट्र के जो भी मंत्री हैं उनके कानों तक लगे बात पहुंचाना चाहता। ये मुंबई क्राइम पेज का मकसद हमेशा रहा है। मैंने सर को थोड़े समय के लिए मैंने रोक दिया। मैं इतना इमोशनल हो चुका हूँ यहाँ के सारी चीज़ देखकर, सर का काम और उनके सारे कार्य और उनकी टीम वर्क को। मैं माननीय मुख्यमंत्री जी को भी मैं ये निवेदन करता हूँ कि सर इन संस्था के बारे में आप एक बार जरूर सोचिए। सर कंटिन्यूज कीजिए आप। आता या संपूर्ण मुलांसाठी आम्हाला त्याची सवय झाली आहे, जन्मापासून अशी मुलं आहेत, त्यामुळे आम्हाला यांचं जीवन वेगळं आहे असं कधीच वाटत नाही। परंतु सर्वसामान्य लोकांना मात्र यांचं वेगळेपण सहज लक्षात येण्यासारखं आहे। अशा ह्या डेलिकेटेड मनाने आणि शरीराने असलेल्या मुलांचा सांभाळ करणं एक मोठी कसोटी आहे। आणि अशाही अवस्थेमध्ये आम्ही सगळे पालक, समदुखी पालक एकत्र येऊन ही संस्था चालू केलेली आहे आणि ती आम्ही सांभाळतो आहोत। हा एक अतिशय महत्त्वाचा अचिव्हमेंट पॉईंट आहे। आम्ही आज बघतो आहोत की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या ठिकाणी मुलं अशा प्रकारची सांभाळतात, परंतु गरिबांसाठी काम करणारे या ठिकाणी कोणी नाही आहे। आणि म्हणून ही गरिबांची पालक संस्था आहे आणि अशा ह्या पालक संस्थेला समाजामधून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तसंच इतर सुद्धा वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी सहभाग मिळणं किंवा सहानुभूती मिळणं नव्हे तर त्यांचा अधिकार त्यांना मिळणं, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे।
आणि आमचं हे स्वप्न जे आहे की ह्या आमच्या पैशात ह्या मुलांसाठी जागृती पालक संस्थेचं एक निवासी संकुल असावं, याच्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा, एवढी आपण सर्वांना मी नम्र विनंती करतो आहे. तो देखा जनता आपने मेरे कवरेज करने के पीछे इनके कार्य को मैं समाज तक ले जाना चाहता हूं, और वो जो हमारे महाराष्ट्र सरकार के अंदर जो माननीय मंत्री लोकगण हैं, वो भी एक बार इस संस्था के बारे में जरूर सोचें, इनके मकसद को और इनके कार्य को. मैं कैमरामैन के साथ VR चौहान, मुंबई क्राइम पेज.